कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। ए चिम्या, कोंबडी बरोबर गाडीच्या चाकात शिरायला पाहिजे, नेम चुकायला नको। मी काय म्हणतो बाप्या, हा बोल। आपण ज्या गाडीत कोंबडी टाकणार आहे ते मालकले पोचलेलं तर नसेल ना रे? अरे आपली सगळी सेटलमेंट झाली आहे, अगदी वरपर्यंत लोकांना मॅनेज केलाय आणि इन्स्पेक्टर देवाला पण हप्ता दिलेला आहे। काहीही झालं तरी आपला प्लॅन फ्लॉप होणार नसतोय। सगळं ऐकायची याची मॅच। शांत, मी पाहिलंय तुम्हाला, स्वतःहून कोंबडी तुम्ही गाडी खाली टाकली। हे बघा, माझी काही चूक नाही यात, ठीक आहे? म्हणजे आम्ही स्वतःहून आमचं नुकसान करून घेतलंय का, हे म्हणायचंय तुम्हाला? ए मित्रा, शांत बस जरा। हे बघा, मी स्वतःहून पाहिलं यांना, कोंबडी स्वतःहून त्यांनी या गाडी खाली टाकली। हा, ते बास्केट काय, बास्केट कशासाठी आणलं तुम्ही? ते छोट्याशा गोष्टीसाठी राडा नको, महागात पडेल। जा। थमकी, ठीक आहे, चला पोलीस स्टेशनला। तिथंच कळेल तुम्हाला कायद्याची भाषा। चला। चल। अरे ये देवा सर आले देव। अहो तुम्ही झोपताय काय? देवा सर आले, चला उठा लवकर। अहो टोपी घाला ना डोक्यावरती। काय हे खुर्ची पण अशी ठेवली आहे? ओ बदली मॅडम, देवा सर येत आहेत, माहिती आहे ना, बदली करून टाकतील। त्यांना सगळ्या गोष्टी एकदम नीट अँड क्लीन लागतात, माहिती आहे? मॉर्निंग।
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. बसा 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 बसा. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशन एकदम चकाचक केलेलं आहे. टॉप टू बॉटम एकदम नीट अँड क्लीन. हो, माइंड ब्लोईंग. थँक्यू सर. बिचारा कप. कपाचं काय? पुरपडे हा कप हरवलाय त्याच्या घरापासून. अरे देवा, साहेबांचे एथिक्स जागे झाले वाटतं. इज लॉस्ट. काय सर, काय बोलताय? कपाचं घर जोक मारताय वय. पुरपडे, त्या कपाचं काम झालं की नाही? मग आता त्यांनी त्याच्या घरी जायला नको का? आलं लक्षात. म्हणजे त्याचं काम झालंय, म्हणजे त्याचं घर म्हणजे कचऱ्याचा डबा. सॉरी हा सॉरी. आता ठीक आहे. करेक्ट. आता टाकते. हा, गुड बॉय. झाले सर. हा, पुरपडे. हा? काय हो, तुम्ही मला सर का म्हणता? अहो, आता सरांना सर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? लय गमत सांगू. सांगा की. मला ना हे सर सर म्हटलेलं आवडत नाही. सर म्हटलं की कसं कुठल्या तरी शाळेत शिकवायला असल्यासारखं वाटतं. आता मग सर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? बॉस. बॉस म्हणायचं. बॉस म्हटलं की कसं एकदम बॉस असल्याचा फील येतो. हा पण सर, असं पब्लिक मध्ये पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट असं बॉस कसं काय म्हणायचं? दोन गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे याला पोलीस स्टेशन नाही, पोलीस चौकी म्हणायचं. आणि पहिली गोष्ट, आपण दोघं एकटे असताना मला बॉस म्हणायचं. डील? साहेब पण माझ्यासारख्या साध्या कॉन्स्टेबलवर एवढी कृपादृष्टी का म्हणून? म्हणजे बिकॉज आय लाईक यू. मला आवडलास तू. आजपासून आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहोत. काय? अरे काय काय झालं गोरपडे? तुम्हारी आंखों में आंसू? काय झालं काय? तसं नाही सर. बॉस. हा, तसं काय ना बॉस, लय वर्ष मी सर्व्हिस करतोय. एवढ्या वर्षांमध्ये ना मी फक्त दोनच प्रकारची माणसं बघितली बघा. एक तर एकदम कडक, नाही तर एकदम नरम. कडक आणि नरमचं कॉम्बिनेशन असलेला एकमेव माणूस बघितला आज. बघ. तेव्हा अशीच कृपादृष्टी ठेव रे आमच्यावर आणि या पोलीस स्टेशनवर. हा? चौकी, पोलीस चौकीवर. जमतंय की? जमेल जमेल. कसं आहे घोरपडे, दिवसभर आपण या चौकीत असतो, त्यामुळे ही चौकी कशी एकदम सुंदर दिसली पाहिजे. एकदम आपल्या बीवी के माफी पॉइंट आहे. चौकीत आल्यावर कसं आयटीच्या ऑफिस मध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे. टिप टॉप, टकाटक, एकदम पॉश. खरंय खरंय. काय बघताय ना? नाही, लक्ष असू द्या म्हटलं. तुम्हालाही कळलं पाहिजे आपला पोरगा किती पॉश ठिकाणी काम करतोय ते. बॉस देवा बरोबर बोलतोय वे. घोरपडे, आई वडील हरवलेत कुठेतरी, पण सापडतील. The search is on. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.